साई रिसोर्ट एनेक्स आणि सी कॉन्च रिसॉर्ट 17,800 स्क्वेअर फीटचं रिसॉर्ट, बाजार मूल्य 25 कोटी रुपये. अनिल परब मंत्री महोदयाने मंत्री असताना संबंध महाराष्ट्राला लॉकडाऊन घोषित केलं आणि स्वतः दापोली समुद्र किनाऱ्यावर 5 स्टार रिसोर्ट बांधत बसले. ते रिसोर्ट तोडण्याचा, पाडण्याचा, डिमोलिशनचा आदेश मोदी सरकारने आज दिला आहे. डिसेंबरला शो कॉज नोटीस पाठवण्यात आली होती आणि 31 जानेवारी काल हा रिसॉर्ट CRZ मध्ये नो डेव्हलपमेंट झोन मध्ये आहेत म्हणून त्याला ताबडतोब तोडण्यात यावा, पूर्वीसारखी जमीन करावी असा आदेश केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री आदित्य ठाकरेंनी करायची आहे. जसं 12 आमदारांच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने आम्ही हुडकावून लावू, मी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना परत खुला आव्हान देतो, या निर्णयाला पण तुम्ही धुडकावून लावा. कायदा असा आहे, घटनेत निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकारने करायची आहे. राज्य सरकारचं महाराष्ट्र कोस्टल झोन ऑथॉरिटीने पण निर्णय दिला आहे. त्यांनी रिपोर्ट केंद्राला दिला होता की अनिल परबचा रिसॉर्ट CRZ नो डेव्हलपमेंट झोन मध्ये आहेत. अनिल परबनी चीटिंग, फ्रॉड करून, फोर्जरी करून परवानगी घेतली. आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची आपल्याला विनंती करतोय. आता हा रिसॉर्ट ताबडतोब पाडण्यात यावा अशी आमची मागणी आहे. ठाकरे सरकार या संबंधात काय करणार त्याची पाहणी करण्यासाठी सोमवारी मी दापोलीला जाणार. फक्त एवढंच नव्हे, रिसॉर्ट तर तोडायचा आहेच, पण त्याचबरोबर फोर्जरी, फ्रॉड, चीटिंग, पर्यावरण कायद्याचा भंग याच्यासाठी अनिल परब आणि सहकार्यांवर इनिशिएट credible action on violation by invoking powers under section 15 and section 19 of the Environment Protection Act 1986. अनिल परब आणि त्यांच्या सहकार्यावर आता फौजदारी कारवाई पण करण्यात येणार आहे. अनिल परब एक नंबरचे चीटर आहे, खोटारडे आहेत. गेले काही दिवस ते नाटक करीत आहेत की माझा या रिसॉर्टशी काय संबंध. माननीय परब साहेब, हे 20 मार्च 2020 ज्या दिवशी महाराष्ट्रात उद्धव ठाकरेजींनी लॉकडाऊन घोषित केला, 23 मार्च देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन घोषित केला. त्या दिवशी अनिल परबने MSCBला, महावितरणाला अर्ज केला
की मी खाली सही करणार श्री अनिल दत्तात्रय परब, माझे स्वमालकीचे मौदे मुरुड, गट क्रमांक 446, घर नंबर 1074 या जागेमध्ये इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तरी मला आपल्या कार्यालयातून 3 फेज 5.75 वाणिज्य याचं 20 मीटर बांधकाम करिता द्यावे. काय उद्धव ठाकरे साहेबांचे कारनामे आहे बघा. देश आणि जग घरी बसवलं आणि उद्धव ठाकरेचे सीईओ 5 स्टार रिसॉर्ट बांधतात. खोटारडे अनिल परब यांनी सांगतात माझा हा रिसॉर्टचे संबंध काय. परब साहेब, आपण 26 जून 2019 ला मान्यवर अनिल दत्तात्रय परब यांनी पत्र लिहिलं. सरपंच, ग्रामपंचायत मुरुड, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी, अर्जदार श्री अनिल दत्तात्रय परब, विषय मोजणी करून कर आकारणी करणे बाबत. हे अनिल परबची सही आहे. आणि अर्ज काय केला? गट क्रमांक 446 मध्ये माझं बांधकाम परवानगी प्रमाणे पूर्ण झाले आहे. हे अनिल परब लिहितात, पूर्ण झाले आहे. आणि म्हणून याच्यावर कर आकारणी करावी व असेसमेंट उतारा माझा नावे मिळावा. हे अनिल परब लिहिलं. आणि फक्त एवढंच नव्हे, ही पावती, पुस्तक पावती क्रमांक 5 अनिल दत्तात्रय परब यांच्याकडून 2020 व 21 घर क्रमांक 1074, बिल क्रमांक 56, 46,756 रुपये 17 डिसेंबर 2020 घरपट्टीचे अनिल परबनी स्वतःच्या बँक अकाउंट मधून भरले, स्वतःच्या नावावर रिसीट घेतली. आणि अनिल परब उद्धव ठाकरे सारखं म्हणतात, उद्धव ठाकरे म्हणतात त्या अलिबागचा 19 बंगल्याचा माझा काय संबंध. तथा अनिल परब म्हणतात हे 5 स्टार रिसॉर्टचा माझा काय संबंध. अशा प्रकारचे चीटर, फॉर्जरी करणार मंत्रींना आम्ही सोडणार नाही. अनिल परबच्या विरोधात फौजदारी दावा पण दाखल केला जाणार आहे. अनिल मिलिंद नार्वे करता बंगला तुटला, अनिल परबचा रिसॉर्ट तुटणार. मी उद्या दिल्लीला जात आहेत. आता आदेश निघाला आहेत. इन्कम टॅक्स विभाग, ईडी विभाग या सगळ्यांच्या भेटी घेणार आहेत की हा जो रिसॉर्ट बांधला, 25 कोटीची संपत्ती त्या अनिल परबनी आपल्या चोपड्यात दाखवली आहे का. त्या बांधकामाचा खर्च कोणी केलेला आहे, यासाठी पैसे कुठून आले आहेत. त्या अनिल देशमुख सोबत जे वसुलीचा धंदा करायचे त्यातला पैसा आहे का, याची पण चौकशी झाली पाहिजे की बेनामी संपत्ती आहे. आणि मला विश्वास आहे येत्या काही महिन्यात अनिल देशमुखचे सख्खे शेजारी म्हणून अनिल परबला राहण्याची संधी उपलब्ध होणार. धन्यवाद. दूसरा एक विषय है, लगेच घेऊ मराठीत, फिर हिंदी में करें. माननीय उद्धव ठाकरे साहेब यांचे 2 हात, उजवा हात आणि डावा हात, 2 राजकीय हात. म्हणजे
संजय राऊत, अनिल परबचे धंदे आपण पाहिले. मला संजय राऊतना विनंती करायची आहे, राऊत साहेब, माझे आणि अमित शहाचे मुलं ढोकळा विकत असेल किंवा चणे वटाणे विकत असेल, पण आपले मित्र परिवार काय काय धंदे करतात? फक्त दारूच विकतात की आणखीन काय काय उद्योग धंदे करतात? त्याची माहिती आपण देशाला देणार की किरीट सोमय्यांनी पुढच्या आठवड्यात द्यावी? आपले मित्र परिवार हे दारूचे धंदे तर करायला लागले. आता तुमचा कधी कुठलाही धंद्याची व्यवसायाची तुमचा स्वतःचा परिवाराचा दमडीचा संबंध नाही, अनुभव नाही, एज्युकेशन त्या धंद्याचं नाही, आणि त्यात ज्याचा 100 कोटीचा उलाढाल आहे. आता नवीन निर्णयामुळे 500 कोटीची उलाढाल होणार. तुम्हाला पार्टनर बनवतो. आता आणखीन कुठल्या धंद्यात पार्टनर आहात आपण? संजय राऊत साहेब, कोविड मध्ये किती रुपयाचा, किती कोटी रुपयाचा व्यवहार केला? उद्धव ठाकरे यांचे उद्योग धंदे बघा. या माफिया सरकारचे कोविड मध्ये महापौराच्या कंपनीला कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट, करोडो रुपयाचा धंदा. संजय राऊत साहेब, आपल्या मित्र परिवाराला किती कॉन्ट्रॅक्ट मिळाले? कशा पद्धतीने मिळाले? किती कोटींचा रोख वखरा रेव्हेन्यू झाला? याची माहिती आपण देणार का? माझी विनंती संजय राऊत नाहीत आणि उद्धव ठाकरे नाहीत. कोविड सेंटर चालवण्याचे ज्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले, हे कोण आहे? त्यांची लायकी काय? लायकी म्हणजे क्वालिफिकेशन ऑफ द बिझनेस. बाकी लायकी म्हणजे क्वालिफिकेशन की उद्धव ठाकरेचे डावात उद्वाहात महापौर, ते मान्य आहे. याची माहिती जनतेला द्या. मी तर देणारच आहे. आणि उद्धव ठाकरे मध्ये हिम्मत नाही. लूटमार केली, माफियागिरी केली. आता एक 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 बघा कसे एक एक उद्धव ठाकरे यांच्या माफिया सरदारला आम्ही पाठवतोय. अनिल परब झाले, मुंबईचा महापौर झाले. अब संजय राऊत की बारी है. किती कोटीचा कोविडचा धंदा केला? काय क्वालिफिकेशन होता तुमचा मित्र परिवाराचा कंपनीचा? तुमच्यामुळे किती पेशंट मेले? मी जबाबदारीने सांगतोय, संजय राऊत जबाब द्या. तुमच्या या व्यवसाय, तुमचा मित्र परिवाराचा या कोविड व्यवसायामुळे किती निर्दोष नागरिकांचे मृत्यू झाले याची माहिती उद्धव ठाकरेजींनी द्यावी, संजय राऊतनी द्यावी. अन्यथा पुढच्या आठवड्यात किरीट सोमय्या देणार. धन्यवाद. हिंदी करून घेऊ. उद्धव ठाकरे जी के राइट हैंड ठाकरे मंत्रिमंडल के सीईओ मुख्य कार्यकारी मंत्री अनिल परब, जिन्होंने कोविड के दरमियान इल्लीगल 5 स्टार रिसोर्ट बनाए, एक नहीं 2 रिसोर्ट बनाए, दापोली के समुद्र किनारे पर साई रिसोर्ट, एनेक्स, सी कॉन्च रिसोर्ट, ये दोनों रिसोर्ट सीआरजेड में अनधिकृत बनाए हैं. इन दोनों रिसोर्ट को तोड़ने का, डिमोलिशन करने का आदेश
मोदी सरकार के पर्यावरण मंत्रालय ने दिया है। ये दोनों रिसोर्ट के बाजार मार्केट वैल्यू 25 से 30 करोड़ है। अनिल परब साहब ने यह रिसोर्ट कोविड के दरमियान बनाया। अनिल परब जी ने स्वयं की सिग्नेचर से 2 मार्च 2020 को 3 फेज इलेक्ट्रिक की परमिशन मांगी थी। अनिल परब जी ने 26 जून 2019 को राज्य सरकार जिलाधिकारी के यहां कहा था ये मेरा रिसोर्ट है, इसके ऊपर आप कमर्शियल प्रॉपर्टी टैक्स लगाना शुरू करें। अनिल परब हर साल इसके ऊपर प्रॉपर्टी टैक्स भरते हैं। नवंबर 2019 में भरा, 17 दिसंबर 2020 को वापस कमर्शियल प्रॉपर्टी टैक्स भरा। और यह रिसोर्ट अनिल परब ने सब नियमों का उल्लंघन करके, फोर्जरी करके बनाया है। इसलिए भारत सरकार ने और भी एक आदेश दिया है कि इस प्रकार की फोर्जरी, चीटिंग, फ्रॉड करने वालों के खिलाफ एनवायरमेंट एक्ट सेक्शन 15 और 19 के अंतर्गत उनके सामने कानूनी कार्रवाई की जाए, फौजदारी प्रक्रिया की जाए। मुझे विश्वास है आने वाले कुछ दिनों में अनिल परब भी बहुत जल्द अनिल देशमुख के आर्थर रोड जेल में पड़ोसी बनेंगे। मैं कल दिल्ली जा रहा हूं। अनिल परब ने इस रिसोर्ट के लिए पैसा कहां से लाया, कितना पैसा लगाया, ये बेनामी व्यवहार है। इस सब की जांच की मांग दिल्ली में विभिन्न मंत्री एजेंसियों से मिलकर मैं करूंगा। मेरा दूसरा विषय है, संजय राउत जी कहते हैं कि अमित शाह का बेटा ढोकला बेचता है, किरीट सोमैया का बेटा चने बेचता है। मैं संजय राउत से पूछना चाहता हूं कि आपके मित्र और परिवार क्या क्या बेचते हैं, क्या क्या धंधे करते हैं, ये भी जरा जनता के सामने आने दो। दारू बेचने की आपकी कंपनी तो बाहर आ गई। आपने कोविड में क्या क्या धंधे किए, आपके मित्र परिवार के कंपनी को कितने कोविड सेंटर के कॉन्ट्रैक्ट मिले, क्या आधा डजन कॉन्ट्रैक्ट मिले, कितने करोड़ों रुपए का रेवेन्यू कमाया, और इस कंपनी का क्वालिफिकेशन क्या था। संजय राउत साहब, जनता के सामने यह आने दो। मैं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी को चैलेंज करता हूं, क्या यह कोविड सेंटर आपने आपके शिवसेना शाखा प्रमुख, आपकी मुंबई की महापौर, आपके दाहिने हाथ संजय राउत के मित्र परिवार, उनकी कंपनियों को व्यवसाय देने का काम इस कोविड सेंटर के द्वारा किया। उद्धव ठाकरे जी और संजय राउत जनता को जानकारी दे, नहीं तो अगले सप्ताह में किरीट सोमैया ये जानकारी जनता के सामने रखेंगे। धन्यवाद। आमतौर पर यह माना जाता है कि किसी भी सरकार का मुखिया है, उसका मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री खुद होते हैं। आप अनिल परब को सीईओ क्यों कह रहे हैं? ऐसा है, आप जानते हो कि मुख्यमंत्री महोदय कुछ मेडिकल उनके ऊपर ट्रीटमेंट चल रही है, इसके लिए फिजिकल मूवमेंट मर्यादित होने के कारण मुख्यमंत्री कार्यालय का मुख्य काम अनिल परब के द्वारा हो रहा है। अब ये तो जग जाहिर है। मुख्य सचिव सीताराम कुंटे ने भी बताया कि हमारे पास पुलिस के ट्रांसफर की, आरटीओ, बाकी जो सूची आती थी वो अनिल देशमुख और अनिल परब ये सुपुर्द करते थे। इसके कारण इनफॉर्मल सीईओ का काम अनिल परब करते हैं।
त्याच्या संबंधित तिथे जे कोणी असेल आणि भारतीय जनता पक्षाचे अन्य प्रवक्ता त्या संबंधित सांगणार. सर संजय राऊत पे आपने जो आरोप लगाया है, सर संजय राउत ने आज ट्वीट केलं होतं, तुम अपनी जन्म बरकरार रखो, हम अपना जलवा बरकरार रखो. तुम अपनी जलन बरकरार रखूंगा, अपना जलवा बरकरार रखूंगा, ऐसा ट्वीट किया है संजय राउत ने. हाँ, वो उसका अर्थ होता है कि मैं अपने धंधे भी इसी प्रकार से बरकरार रखूंगा, वो उसका अर्थ है. और बढ़ाऊंगा. ये जो कोविड दारू का धंधा, कोविड का धंधा, ये सब मैं ला रहा हूं ना बाहर एक 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 एक. इनके मित्र परिवार कौन है और किन किन कोविड सेंटर्स में उनको हिस्सा मिला है, कुछ खुलासा करना चाहेंगे? जरूर बताऊंगा. मैंने बताया भी है, मैंने अलग अलग संस्थाओं में कंप्लेंट भी की है, ठाकरे सरकार के पास कंप्लेंट की है, मुख्य सचिव के पास की है, अनेक महापालिका कमिश्नर के पास की है, केंद्र सरकार की एजेंसी के पास की है. उसकी जांच हो रही है और उसमें बड़ा घोटाला नजर के सामने आ रहा है. कुछ दिनों में ये जनता के सामने हम जरूर रखेंगे. इन्वेस्टिगेशन इज गोइंग ऑन. इसके लिए मैंने हिंट दे दी और संजय राउत को पता है कि उनके मित्र परिवार ने क्या क्या काले कारनामे किए. जैसे देखो, कल की जो वाइन कंपनी वाला मामला था, अब जवाब तो दे नहीं रहे. बरकरार रखूंगा, ढोकला खिलाऊंगा, फुटाने तड़े विकनार. अरे ये क्या उत्तर है क्या भैया? राउत साहब, आपने, आपके मित्र परिवार ने जिंदगी में कोई व्यवसाय नहीं किया, कोई कंपनी नहीं, कोई क्वालिफिकेशन नहीं, नथिंग. अचानक उद्धव ठाकरे पॉलिसी चेंज करता है और महाराष्ट्र का सबसे बड़ा वाइन डीलर उनके साथ ज्वाइंट वेंचर करता है. जवाब तो देना. दारू पीने का और दारू बेचने का, दारू पीने का अनुभव तो लाखों लोगों को होता है, उसके कारण दारू बेचने का भी मैं बहुत अच्छा काम कर सकता हूं. ये संजय राउत कहना चाहे तो कह दे. संजय राऊत असे म्हटले, कोण किरीट सोमय्या, जर आम्ही त्यांच्या घरात शिरलो तर फार अवघड होईल. यावर आपली काय प्रतिक्रिया? आम्ही त्यांचं स्वागत करू. पण उद्धव ठाकरेची माफिया सेना फक्त हेच काम करते. लोकांना घरात घेऊन नेवल ऑफिसरला उचलून मारतात, घरात घुसून लोकांना उचलून घेऊन जातात, त्यांचा माफियागिरी करतात. चोरी लबाडी पकडली गेली की त्याचं उत्तर देण्याची संजय राऊत मध्ये उद्धव ठाकरेमध्ये हिंमत नाही. उद्धव ठाकरेंनी दिलं का? रश्मी ठाकरेंनी 19 बंगले, 8 वर्ष टॅक्स भरला, 19 बंगले गेले कुठे? तर ते उद्धव ठाकरेमध्ये हिंमत नाही. किरीट सोमय्याच्या अंगावर 2 डझन 2 बस भरून गुंड पाठवायची हिंमत आहे. आणि संजय राऊत, हिंमत असेल संजय राऊत तुमच्यामध्ये किंवा माफिया सेनामध्ये, माझा घरी येवा, माझ्या बिल्डिंगचा खाली येऊन दाखवा. आम्हाला गुंडगिरी करायची नाहीये. आता घरात आले, घरात खाली आले, आम्ही स्वागत करू त्यांचं, चहा पाणी देऊ, परत विचारू, भैया दारू का धंदा कैसे सुरू हुआ? प्रश्नतः विचारणार. संजय राऊत किती कोविड सेंटर लंपास केले? प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारणार. महापौर 20,000 लॉकडाऊन हे कशासाठी किशोरी पेडणेकर म्हणत होते? त्यांच्या परिचयला हे महापौरांनी, जे मी पुन्हा एकदा जबाबदारीपूर्वक सांगतोय, महापौरांनी हे जे घोषणा केल्या त्याच्या 3ऱ्या दिवशी कोविड कॉन्ट्रॅक्ट शिवसेनेच्या नेत्याला मिळाला आहे. 3ऱ्या दिवशी. आणि ज्या कोविड सेंटरमध्ये आजपर्यंत एक पण पेशंट भरती नाही झालेला आहे आणि करोडो रुपयाचं पेमेंट झालं. म्हणून महापौर काय, उद्धव ठाकरे काय, संजय राऊत काय कोविडचा धंदा करतायत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.